मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा या ठिकाणी गॅस टँकरला अपघात झालाय। भरधाव टँकर थेट महामार्गालगत असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये घुसलेला आहे। हातखंबा गावालगतच गेल्या 8 दिवसांमध्ये दुसरा हा अपघात झालाय। त्यामुळे स्थानिक आक्रमक झाले। त्यांनी महामार्गावर रास्ता रोको करत संताप व्यक्त केला। आम्ही सगळ्या प्रशासनाला समजून देतो। सांगा तुम्ही मला 8 दिवस पण झाले नाहीये। एलपीजी आहे, वरती शाळा आहे, पाठोपाठ किती एलपीजी वाले गाड्यात बघा। मुंबई गोवा महामार्गावरील हातकंबा गावातील रहिवासी सध्या जीव मुठीत धरून राहत आहेत। त्याचं कारण असं की मुंबई गोवा महामार्गावर सध्या गॅस टँकर पलटी होण्याचं सत्र जे आहे ते सुरू आहे। गेल्या आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे आणि याच हातकंबा गावामध्ये हा दुसरा टँकरचा अपघात झालेला आहे। जवळपास आपली 100 मीटरवर हायस्कूल आहे। हायस्कूलचा आता सुटण्याचीही वेळ झालेली आहे। ही जर दुर्घटना किंवा मोठी झाली असती तर आपण काय विचार कराल? दरवेळेला हातकंबा ग्रामस्थ, हातकंबा गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी का हे करावं? इतर ह्याच्या अगोदरही आम्ही तीच मागणी केलेली आहे की जिल्हा प्रशासनाने ठेकेदाराला हाताशी घेऊन जे काय आहे उपाययोजना हे करणं गरजेचं आहे। ते अजूनही झालेलं नाही। शाळा बाजूला हा जर अपघात झाला असता तर हे काय बाईट देऊन उपयोग काय? आम्ही राहिलोच नसतो ना, बरोबर आहे ना? तुम्हाला तरी एवढं समजतं ना, आम्ही फक्त आमच्या भक्त भावना करतो, बाकी आमचा विषय आता काय नाही। हे फक्त एकच दिवस चालणार आहे, दुसऱ्या दिवशी आम्हाला ह्या गोष्टी परत करायला लागणार आहेत। म्हणून त्यामुळे आम्ही हे म्हणजे असंच रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होऊ शकत नाही। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।